महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीसाठी 24 मार्च रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली। विदर्भातील अनेक दिग्गज आणि नवोदित उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या मतदानात वकील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून सुमारे 50% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरील अभिलेखागार कक्ष क्रमांक 126 आणि पोलिंग बूथ क्रमांक 55 येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले। अमरावती जिल्ह्यात सुमारे 2500 मतदार असताना प्रत्यक्षात 1202 वकील सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। प्रिसाइडिंग ऑफिसर दीनदयाल भिसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 17 कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या हाताळली। या निवडणुकीत महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 153 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। नागपूर केंद्रातून अनुभवाची शिदोरी असलेले ॲडव्होकेट पारिजात पांडे, आसिफ शौकत कुरेशी आणि अनिल गोवारदीपे रिंगणात आहेत, तर दुसरीकडे ॲडव्होकेट सागर लांबट, संजय मोरे, संदीप नंदेश्वर, वैशाली खेडेकर, प्रियांका चोखरे आणि उमा भट्टड यासारख्या नवोदित चेहऱ्यांनी प्रथमच या निवडणुकीत उडी घेतली आहे। विशेष म्हणजे अमरावती हे विभागीय मुख्यालय असूनही या निवडणुकीत स्थानिक पातळीवरून एकही उमेदवार रिंगणात नव्हता। परिणामी अमरावतीचे पालक सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, नागपूरचे ॲडव्होकेट पारिजात पांडे, अकोल्याचे ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता आणि मुंबईतील ॲडव्होकेट क्षितिजा वडतकर यांच्या समर्थकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली। बार काउन्सिलची ही निवडणूक विधी क्षेत्राच्या धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। अमरावतीमध्ये वकील मतदारांसाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते, अशी प्रतिक्रिया मतदान केल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी दिली। आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचं संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक आज संपन्न झाली। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये देखील ही महाराष्ट्र बार काउन्सिलची निवडणूक इथे संपन्न झाली आणि या संपूर्ण इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये एकूण 153 उमेदवार उभे होते आणि प्रत्येकाला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 23 मतदान करण्याचा अधिकार होता। अमरावतीला साधारणतः 1200 लोकांनी इथं वोटिंग केलेलं आहे। 2240 की काही एकूण टोटल इथं वोटर्स होते आणि 1200 लोकांनी इथं वोटिंग केलेलं आहे। आता हे सगळे बॅलेट बॉक्स पॅक होऊन नंतर मुंबईला जातील। मुंबईला गेल्यानंतर ते कम्प्युटर फीड होऊन त्याच्यानंतर काउंटिंग चालू होईल, त्याला बराच कालावधी लागणार आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयातील जे कर्मचारी आहेत त्यांना या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी दिली होती व त्यांनी पहिल्या मजल्यावर 126 नंबरच्या रूममध्ये निवडणुकीची व्यवस्था केली। निवडणुकीची व्यवस्था बऱ्यापैकी चांगली झाली। थोडी गर्दी वाढली, जरा हॉल जरा मोठा असता तर अजून सोयीचं झालं असतं। थोडेफार काही मतदारही वापस गेलेले आहेत, ते जरा योग्य नाही झालं, परंतु तरीही काही हरकत नाही। बऱ्यापैकी वोटिंग झालेलं आहे। 2200 पैकी 1200 लोकांनी वोटिंग केलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत वोटिंग हे चांगलंच झालेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।